इकडे बसायचं का? पिंकी तू बी ये की इकडं, हाय की जागा. पिंकी माझी बेस्ट फ्रेंड आहे. आता एकटीनेच बोलायचंय. आय तू बाहेर जा ग. खरा खुरा कॅमेरा पहिल्यांदा बघितलाय ना मी तर कॉन्फिडन्स येईल हळूहळू. पिंकी काय ग, मला कॉलेजात अभिनेत्री बनायचं होतं ना. चालू झालं. कुठं बघायचंय मला? नमस्कार. चहा घेतला का? हा. माझं नाव प्राजक्ता आणि माझं गाव सातारा आणि माझं वय 23. पिंकी 23च ना ग? 23 आता होणार 23. आणि माझी बेस्ट फ्रेंड आहे पिंके, तिला दाखवा ना. आणि उद्या माझं लग्न आहे आणि यांचं नाव आहे इकीराव विवेक. त्यांना समधी त्यांची मित्रमंडळी इकी म्हणतात आणि मी त्यांना इकीराव म्हणते. मला जरा भीती वाटते. हे उद्या करायचं का आपण? हा. पिंक काय ग हे खूळ वेडिंग डॉक्युमेंटरी कशाला? चांगली तरी बरी तरी दिसते ना मी. कालच मी ते आमच्या पलीकडं सुनीता ब्युटी पार्लर आहे ना, तिकडं मी गोल्डन फेशियल करून आली. हा. पहिली भेट इकिरावानी मी भेटलो बघा 1 महिना आधी. वय 1 महिन्याआधी. पहिल्या भेटीत मला जरा ते सावळं वाटलं होतं, पण लय रेखीव येत. फीचर्स म्हणजे शाहरुख खान फिका पडल काय ग. आणि दुसऱ्या भेटीत बघा मला जरा वाटलं, काहीतरी वाटलं. म्हणजे पिंकीला सांगितलं ना मी इकिरावांबद्दल, म्हणजे बघा काहीतरी वाटलंय. आणि तिसऱ्या भेटीत सगळी जमाजमी झाली, पण इकिरावांना मुंबईला जायचंय. तर ते मला काय म्हणाले, आपण आटपून टाकू लवकर. मला हा शब्दच नाही आवडत, लग्न आटपून टाकू पटकन. काही 10 वेळा करायचंय का आटपायला? आणि 1 महिना तयारी होते सगळी. आता बघा साड्या, आज चुडा भरायचा, समजा होते की सगळं. सामानाची तयारी होती. मनाची तयारी होईल आता. मला नाही टाइम मिळाला. हो, आता लग्नाची तयारी झाली समधी. कसं आहे ना, मला लग्न करायचंच होतं, पण आई बाबांनी जरा लवकर ठरवलंय बघा माझं लग्न. मला बी जायचंय की मुंबईला आता. पण बरं आहे की आता लग्न होतंय, इकिरावांना पण मुंबईत सेटल व्हायचंय. तर म्हटलं बहुतेक देवानीच हे सगळं लिहिलंय ना वरती. म्हटलं चालतंय की आता काय. माझा आहे प्रेम इकिरावांवर. फक्त काही गोष्टी अर्धवट राहिल्यात असं वाटतंय बघा. आता इकिराव म्हणाले मला की तू कर शिक्षण, तुझं राहिलंय तेवढं. पण मला अजून कळत नाही की मला नक्की काय करायचंय. काहीतरी अर्धवट राहिलंय बघा. आत्ताशी 23 आहे मी, मला कळतंय. पण आमच्या गावात 23 म्हटल्यावर ना, बया पोरीचं लग्न झालं नाही, बया पोरगी अशीच फिरतीये. म्हणून मग केलं स्वीकार हे सगळं. मला आवडतो हो सजायला. ते काय आहे, लहानपणापासून असं टीव्हीवर बघतो ना डान्स कॉम्पिटिशन, आणि ते एकापेक्षा एक बघितलंय लहानपणी. तर तिथपर्यंत नाही जायचो, पण काहीतरी अर्धवट राहिलंय बघा. आता लगीन होणार माझं उद्या. लागायचं मग कामाला.
बंद करत येतात.